मुंबईच्या कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम अलर्ट मोडवर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस। पुढचे 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट। उद्या रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू। वादळी वारा आणि पावसाचा सिल्लोड तालुक्याला मोठा फटका, काही जनावरं दगावली। विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई। सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडूनही उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश। मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा, फडणवीसांचं काल ट्विट। उत्पन्न 25 लाख असताना 12 कोटीचं कर्ज कोणी दिलं? कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर मिळालं? इम्तियाज जलील यांचा मंत्री संजय सिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा, तर याबाबत चौकशीसाठी जलील ईडी आणि सीबीआयला पत्र पाठवणार। आषाढीसाठी पंढरीच्या वारीत येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण। मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 578 वर।